मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टरच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की अप्पीच्या बंगल्यावर मनी ही झाडू मारायच्या बहाण्याने मस्त बसली असते. तिला काम करायचं नसतं. तेवढ्यात दिप्या घरी येतो. दिप्याचा आवाज ऐकून मनी मावशी झाडू मारायला घेते, पण दिप्याला त्या म्हातारीकडे पाहून असं वाटते की त्या म्हातारीला कुठेतरी बघितलं आहे. तेवढ्यात मोना येते आणि मनी मावशीबद्दल सांगते. या म्हाताऱ्या आजीला मी कामावर ठेवून घेतलं आहे. मग तेवढ्यात अमोल येतो. म्हणजे सर्व आजगाववरून परत आलेले असतात. अमोल दिप्याजवळ येतो आणि आजगावात कशी मजा केली, आज काय काय केलं हे सर्व सांगत असतो. हे सर्व मनी मावशी ऐकत असते. तर तिथे कदम, अप्पी, अर्जुन, बापू सर्व येतात. त्या म्हातारीबद्दल विचारतात. मोना बोलते, मी तिला कामाला ठेवून घेतलं आहे. तर बापू बोलतात, कामवाली कशाला पाहिजे होती? आम्ही सगळे तुला मदत करतच असतो ना. तर मोना बापूची गोष्ट उडवून लावते. मोना बोलते, मी त्यांचा पगार पण ठरवून घेतला आहे. तर सर्व बोलतात, आपण यावर नंतर बोलू. तर ती म्हातारी मनी मावशी बोलते, मी सायंकाळचा स्वयंपाक करते, मग सांगा मला माझा पगार किती, ठीक आहे? तर मनी स्वयंपाक करायला घेते, पण तिला स्वयंपाक करायचाच नसतो. तिला स्वयंपाक करताच येत नाही. तर ती मोनाला बोलते, तू भाजी चिरून दे, मी फोडणी घालते. तर सर्वांना भूक लागली आहे ना, म्हणून लवकर लवकर करूया. मग मोना भाजी चिरून घेते. मनी परत नाटक करते आणि बोलते, थोडं भाजी फोडणी पण घालून दे, म्हणजे लवकर स्वयंपाक होईल. सर्वांना भुका लागल्या आहे ना. असं बोलून मोनाकडून ती सर्व कामं करून घेते आणि मोनाला चांगलंच कामाला लावते आणि तिच्याकडे पाहून हसत असते आणि बोलते, मनी मी काम करत नसते, तुझ्याकडून काम चांगलं करून घेणार आहे. बघ की मी इथे काम करून घ्यायला आली, काम करायला नाही, अशी मनी बोलत असते. त्यानंतर बापू कदम आजगावबद्दल गप्पा मारत असतात. दिप्या तिथे येतो आणि बोलतो, दी आणि दाजी गावात कसे वागले, हे कसे वागले, कसे बोलले? तर कदम बापू बोलतात, खूप चांगले वागले, जसं यांच्या दोघात कधी भांडण झालंच नाही असे वागत होते. हे मोना सर्व ऐकते आणि रुपालीला कॉल करते आणि रागारागात रुपालीला सुनवते, तुम्ही काही करू शकत नाही असं बोलून मोना फोन ठेवून देते. मोना फोन ठेवल्यावर रुपाली बोलते, मोनाचा पण राग एवढा वाढला आहे, आर्यानंतर आता मोना पण मला बोलायला लागली, सुनवायला लागली. आणि रुपाली मनी मावशीला कॉल करायला घेते. इकडे मनी मावशी किचनमध्ये असताना दिप्या तिथे येतो. दिप्या त्या म्हातारीची चौकशी करत असतो. तिला तिचा पत्ता वगैरे, ती कुठे राहते, काय राहते विचारत असतो. पण ती म्हातारी म्हणजे मनी मावशी काही उत्तर देत नाही. त्याला उडवाउडवीची उत्तर देते आणि इकडे रुपालीचा कॉल वाजतो, व्हायब्रेट होत असतो. तर ते दिप्या विचारतो, तुमच्याकडे मोबाईल आहे का? तर ती मनी बोलते, नाही 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 नाही, मोबाईल नाही आहे माझ्याकडे. तर दिप्या बोलतो, नाही मोबाईल आहे. दिप्या इकडे तिकडे बघत असतो. तेवढ्यात तिथे मोना येते. तर मोना तिथे आल्यानंतर मनीला वेळ मिळतो आणि मनी कसाबसा तो फोन कट करतो आणि साईडला ठेवते. आणि इकडे मोना दिप्याला बोलते, तुम्ही इथे का करत आहेत? तुम्ही जा बरं, मी यांना ठेवून घेतला आहे, मी सर्व विचारून घेतलेलं आहे, तुम्ही बाहेर जा. आणि ती मोना दिप्याला तिथे घालून लावते. इकडे रूममध्ये अमोल चित्र काढत बसलेला असतो. तेवढ्यात तिथे अप्पी येते. अप्पी त्याला विचारते, काय करतो आहे, कशाला चित्र काढतो आहे? तर अमोल बोलतो, मी आजगावबद्दल गेलो होतो ना, तर तिथले चित्र काढत आहे. मला बाबाने आणि यशा मामाने सर्व तुमच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितले आहे. तेवढ्यात तिथे अर्जुन येतो. मग अर्जुनला अमोल बोलतो, बाबा तुम्ही मला कसं प्रपोज केलं करून दाखवा ना. तर अप्पी लाजते आणि बाहेर निघायला जाते. तर तेवढ्यात अर्जुन खाली बसतो आणि तिला प्रपोज करतो आणि जसं अगोदर प्रपोज केलं त्याच प्रकारे प्रपोज करतो. अप्पी लाजून जाते आणि अप्पी बाहेर निघून जाते. आणि इथेच आजचा भाग संपतो. आमचा एपिसोड कसा वाटला तुम्हाला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.